राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केले. त्याच अनुषंगानं आमदार अमोल मिटकरी यांच्या सकाळपासून काही ट्विट्स आलेले आहेत आणि त्या ट्विट्समधून त्यांनी अतिशय गंभीर असे आरोप खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केले. स्वतः अमोल मिटकरी आपल्यासोबत आहेत. आमदार साहेब, तुमचे ट्विट्स सकाळपासून आलेले आहेत, तुम्ही काही आरोप केलेत खासदार अमोल कोल्हेंवर, काय आरोप आहेत तुमचे? मी आरोप म्हणणार नाही, माझे प्रश्न आहेत आणि ते फक्त माझे प्रश्न नाहीत, ते महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या संभाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येक शंभूप्रेमी युवकाचे ते प्रश्न आहेत आणि त्याच्या अनुषंगानं मी ते ट्विट केलेत. एक तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजीराव आढळराव पाटलांचा काल मनसर येथे आदरणीय दादांच्या, तटकरे साहेबांच्या आणि वळसे पाटील साहेबांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. त्या भाषणामध्ये दादांनी बऱ्याच काही गोष्टी क्लिअर केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही जर नथुराम गोडसेची भूमिका करून मतं मागितले तर तुम्हाला मतं भेटतील का, हे अशा पद्धतीने बोलल्यानंतर कोल्हे साहेब जरा चिडले आणि चिडल्यानंतर मग त्यांनी आताताईपणे एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की दादा तुमचा इतका द्वेष का करतात, आणि त्यांनी हसून उत्तर दिलं की कदाचित त्यांचं माझ्यावर प्रेम असेल. आता हाच धागा धरून मी पुढं बोलतो, कदाचित नाही, अजितदादांचं तुमच्यावर खूप प्रेम होतं, कदाचित ते आजही असू शकेल. याचं कारण फक्त तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारता, हेच कारण आहे. दुसरे अनेक सेलिब्रिटी दादांकडे असतील, पण दादांनी जितकं तुमच्यावर प्रेम केलं तितकं कोणावरही केलेलं नाही, याचा मी साक्षीदार आहे. माझी आणि खासदार कोल्हे साहेबांची ओळख ही शिवस्वराज्य यात्रेमध्ये झाली. शिवस्वराज्य यात्रेमध्ये मला पक्षाने संधी दिल्यानंतर मी त्यांच्यासोबत महाराष्ट्र फिरलो आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडून शिकलोसुद्धा, हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. खासदार कोल्हे साहेब अजिबात माझं नाव घेणार नाहीत, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीत, कारण त्यांच्या नेत्यामधला आता अभिनेता जागी होतोय आणि अभिनेत्यामधला नेता पण जागी होतोय आणि त्यामुळं माझ्यासारख्या चिल्लर माणसाला काय महत्त्व द्यावं म्हणून ते माझ्या प्रश्नाची उत्तर देणार नाहीत. पण महाराष्ट्राला काही गोष्टी कोल्हे साहेबांनी खरं सांगाव्यात. ते जसे संभाजी महाराजांची मालिका साकारतात तसंही मी महाराष्ट्रात 15 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास खेड्यापाड्यात मांडणारा व्यक्ती आहे. मी अभिनय केला नसेल, मी तितका पैसाही कमावला नसेल. आता काल त्यांनी सांगितलं की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला दादा आलेत. त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की वडील अनंतराव पवार वारल्यानंतर ज्या परिस्थितीशी झगडून अजितदादा इथपर्यंत आलेत तो सोन्याचा चमचा नव्हता. सोन्याचा चमच्याबद्दल ते कोणाबद्दल बोलले असावेत, तर माझा असा अंदाज आहे की परवाच्या दिवशी सरोज अक्का यांनी सांगताना सांगितलं की सुप्रियाताई ह्या सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यात. हे सरोज अक्काचं स्टेटमेंट आहे. स्वतः राजेंद्र पवारांचा मुलगा हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे, जो एक आमदार आहे. किंवा आता युगेंद्र पवार असतील, हे अशी लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली, हे त्या अनुषंगानं त्यांचं बोलणं होतं का, हे त्यांनी सांगावं. दुसरं असं आहे, संभाजी महाराजांचं जेवढं निष्ठा त्यांची महाराजांवर आहे तेवढी महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची आहे, ती काही वेगळी सांगण्याची गरज नाही. मात्र स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची मालिका सुरू असताना त्यांनी स्वतः ट्विट केलं, सांगितलं की माझं घर गहाण ठेवण्याची पाळी आली होती. अशावेळी संभाजी महाराजांचा प्रेमी म्हणून, शंभूप्रेमी म्हणून त्यांना फक्त आणि फक्त अजितदादांनी मदत केली की नाही, हे उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावं. कारण संभाजी महाराजांची मालिका बंद पडू नये, तो इतिहास घराघरापर्यंत पोहोचावा. आपल्याकडे जुने संस्कार आहेत की उजव्या हाताचं दिलेलं डाव्या हाताला आपण कळू देत नाही. माझा नेता, माझा दादा हा प्रत्येकावर उपकार करतो, पण मात्र कधी कळू देत नाही. तसं स्वराज्य रक्षक संभाजीला आर्थिक मदत दादांनी केली की नाही, हे त्यांनी सांगावं. आता ते दादांना म्हणजे अप्रत्यक्ष ते गद्दार झाले असं ते बोलत आहेत त्यांच्या भाषाशैलीमध्ये. निष्ठा यांनी सांगायची का की आमची पवार साहेबांवर निष्ठा आहे, तुमची मनसे प्रमुख राज ठाकरेंवर निष्ठा होती, तुमची उद्धवसाहेब ठाकरेंवर निष्ठा होती. अशा वेळेस जयंत पाटलांकडून पक्षप्रवेश करून घेत तुम्हाला तिथं आर्थिक पाठबळ कोणी दिलं, आणि 2 वर्ष तुम्ही खासदारकीचे संपल्यानंतर तुम्ही संन्यस्त जीवन जगण्याच्या मनस्थितीमध्ये होता की तुम्ही स्वतः दादाला येऊन सांगितलं, मी साक्षीदार आहे की दादा मला आता राजकारणात इंटरेस्ट नाही, मला माझ्या मालिका आणि चित्रपट पूर्ण करायचे आहेत, मला राजकारणात तिळमात्र इंटरेस्ट नाही. त्यामुळे दादांनी सांगितलं की 5 वर्षाकरता जनतेने निवडून दिलं, असं करून चालणार नाही, हे आदरणीय साहेबांनी पण सांगितलं होतं. आणि त्यांना राजकारणामध्येच ठेवण्यामागं दादा होते की नाही, दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, ज्या वेळेस तुम्ही शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट आर्थिक अडचणीत आला त्यावेळेस तुम्ही अमित शहांना भेटले की नाही. चौथा प्रश्न, नथुराम गोडसेची भूमिका तुम्हाला करावीच लागेल हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं. माझे ह्या 4 प्रश्नाची उत्तरं खासदार अमोल कोल्हे साहेबांनी
छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू येथील स्मारकावर साक्ष ठेवून हात ठेवून संभाजी महाराजची शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगावे. कारण दादांनी केलेले उपकार, फक्त तुम्ही संभाजी महाराजांवर प्रेम करता, महाराजांची मालिका करता म्हणून शिवप्रताप गरुड झेप अडचणीत आला, दादा मदतीला आले. स्वराज्य रक्षक मालिका अडचणीत आली, दादा मदतीला आले. तुम्ही राजकारण सोडणार होता, दादांनी तुम्हाला थांबवलं. तुमचा प्रवेश दादांनी करून घेतला. शिरूर लोकसभेमध्ये संपूर्ण ताकदनिशी दादाच तुमच्या पाठीशी उभं राहिले. आणि मग ते दादा जर बोलत असताना नथुराम गोडसे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली त्यावेळेस आता जे एकनिष्ठतेचा आव आणतायत जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात जास्त खालच्या पातळीवर टीका यांनीच कोल्ह्यांवर केली होती. त्यावेळेस खासदार हे अभिनेते आहेत, त्यांना कुठलीही भूमिका करण्याचा अधिकार असतो. अशा वेळेस त्यांची पण अप्रत्यक्ष पाठराखण नथुराम गोडसेच्या विचाराशी सहमत नसताना सुद्धा दादा पाठीशी खंबीरपणे अमोल कोल्हेंच्या पाठीशी उभे होते. आणि जनता जर प्रश्न विचारत असेल की 5 वर्ष तुम्ही मतदारसंघात फिरलेले नाही, त्यांच्याच मतदारसंघातल्या अनेक पत्रकारांच्या बाईट्स आहेत, त्याच्यामुळे हा विषय राजकीय उत्तरं त्यांना शिवाजीराव आढळराव पाटील देतील. कारण आढळराव पाटील मूळ राष्ट्रवादीतलेच होते. पण आताचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस संकट आलं त्यावेळेस अजितदादा पवार नावाची व्यक्ती त्यांच्या पाठीशी राहिली की नाही. अमोल कोल्हे साहेब, एक शंभूप्रेमी म्हणून तुम्हाला माझा प्रश्न आहे, संभाजी महाराजच्या समाधीवर शपथ घेऊन सांगा की दादांचा हात तुमच्या पाठीशी नव्हता का. अन्यथा तुम्हाला सुद्धा भविष्यात संभाजी महाराजांच्या विचाराशी द्रोह केला त्यामुळे महाराष्ट्रातली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.